नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आजवरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. मालिकेचा काय जबरदस्त काय खतरनाक असा भाग आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे ओवीच्या हातावरच्या जन्मखुनीने जे काय 8 वर्षापूर्वीचं सत्य राहतं, राजकुमारचं जे काही काळे कृत्य राहताना ते सगळे आता इकडे सावली समोर येतात. आता इकडे सावली राजकुमारच्या विरोधात खूप मोठा असा निर्णय घेते. आता इकडे सावलीला कळतं की ही ओवी आपलीच मुलगी आहे. बरं, आता इकडे ते सावलीला कशा प्रकारात कळतं की राजकुमारला कोणती शिक्षा देते, सारंग सावली कशा प्रकारात एकत्र होतात, त्या दोघांची कशा प्रकारात भेट होते, नेमकं काय काय होतं ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त असणारे, फारच धमाकेदार असणारे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे डायरेक्ट सावली ना अबीरला घट्टाशी मिठी मारते. सावली म्हणते अबीरला, अबीर बाळा तुला तर काही त्या रतननी केलं नाही ना, तुला त्या रतनच्या माणसाने काही त्रास तर दिला नाही ना. आता इकडे अबीर पण बोलतो, अगाई मला कशाला ते त्रास देतील बरं, उलट मीच त्यांना असा पुरून उरलो बरं. हे काका इथे आले होते, त्यांनी काय मस्त अशी त्या रतनची फायटिंग केली बरं, मी त्या काकांचा तसा फॅन होऊन गेलो बरं. आता इकडे डायरेक्ट सावली पण बोलते, कोणते काका, काय सगळं काय बोलतोय बरं तू. आता प्रेक्षकांनी इकडे अबीर बोलतो, हे काय हे काका, अरे ते काका कुठे गेले बरं, मला काही देखील एक दिसत नाही बरं. अबीर बोलतो, काका आता ते तिथे थोड्या वेळापूर्वी होते ना. आता इकडे डायरेक्ट सावली बोलते, जाऊ दे ते सगळं, चल आपण घरी जाऊ बरं. आता प्रेक्षकांनी इकडे अबीर पण बोलते, हे बघ अगं ते इथे काका आहे. आता इकडे सावलीची नजर पण डायरेक्ट सारंगकडे जाते. बरं, सावली एकटक सारंगला पाहते. आता इकडे सावली बोलते, नाही हा माझा भास असेल बरं, इथे सारंग सर अजिबात काही देखील एक आली नसतील बरं, इथे सारंग सर कशाला येतील बरं. आता इकडे डायरेक्टच ना अबीर पण सारंगला आवाज येतो. अबीर म्हणतो सारंगला, इकडे या ना 2 मिनिटं अंकल. आता प्रेक्षकांनी इकडे डायरेक्ट सारंग पण सावलीकडे पाहतो. आता इकडे सावली पण बोलते, नाही हा माझा काही देखील एक भास नाहीये बरं. आता प्रेक्षकांनी इकडे डायरेक्ट सारंग सावलीची एकटक अशी नजर पडते. एकटक ते दोघांकडे असे बघू लागत असता. बरं, आता इकडे डायरेक्ट सारंग म्हणतो, काय झालं बरं, तू कशाला आवाज दिला बरं मला. आता इकडे डायरेक्टच आहे ना तो मुलगा पण बोलतो, हे बघा ही माझी आई आहे बरं. आता प्रेक्षकांनो सारंगला काय होतं काही नाही, काही देखील कळत नसतो. सारंग बोलतो, सावली तू तू इथे. आता इकडे डायरेक्ट सावली पण बोलते, काय सारंग सर तुम्ही. आता प्रेक्षकांना तिथे ओवी पण असते. ओवी बोलते, हो हे माझे बाबा आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच ना त्याची सावली डायरेक्ट तिच्या हाताकडे बघते. तिकडे सावलीला खूप मोठा असा धक्का लागतो. बरं, सावली बोलते, काय एक मिनिट इकडे 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 बरं तू मुलगी. आता इकडे डायरेक्ट सावली पण ना तिच्या हातावरची जन्मखून पाहते. आता इकडे सावलीला जे काही सगळं सत्य असतं प्रेक्षकांना 8 वर्षापूर्वीचं ते सगळं सत्य तिकडे सावलीला कळणार असतं. बरं, ही जन्मखून तर माझ्या मुलीच्याच अंगावरती होती ना, ही जन्मखून सेम टू सेम तिच्या अंगावरती, तिला गुंड घेऊन गेले सेम टू सेम अशीच जन्मखून तिच्या अंगावरती होती. बरं, आता प्रेक्षकांना सावलीला खूप मोठा असा धक्का लागतो. बरं, इकडे सावली म्हणते सारंगला, ही जन्मखून तर ही तर वेगळीच जन्मखून आहे बरं, ही जन्मखून माझ्या मुलीच्या अंगावरती होती. बरं, 8 वर्षापूर्वी गुंड आले, ते 8 वर्षापूर्वी ते गुंड आहे ना या मुलीला असे घेऊन गेले होते. बरं, असं वाटलं होतं ही मुलगी काही देखील आहे की या जगामध्ये नाही आहे, या मुलीचा अपघात झाला होता. बरं, पण नाही ही माझीच मुलगी. बरं, अहो ही आपलीच मुलगी, तुम्हाला कुठे सापडली. बरं, आता प्रेक्षकांना सारंगला काय होतं काही नाही, काही देखील कळत नाही. सारंग बोलतो, सावली ही सगळं काय बोलते बरं तू, ट्रेन खाली सगळं काय चाललंय बरं तुझं. आता इकडे सावली बोलते, हो मी ना ट्रेन म्हणणं पळत होते बरं, कारण की गुंड माझ्या मागे लागले होते मला मारून टाकण्याकरता, आपल्या दोघी बाळांना मारून टाकण्याकरता. बरं, आणि एक गुंड आहे ना ट्रेन मध्ये कसा बसा चढलाच, त्या गुंडाने ना आपल्या मुलीला घेतलं आणि तो डायरेक्ट सटपणे ट्रेन पण असा उडी मारली. तो माणूस त्या ट्रेनच्या खाली असा येऊन पडून मेला होता. बरं, मला असं वाटतं त्याच्याबरोबर आपली मुलगी पण चालली गेली. बरं, पण नाही आपली मुलगी जिवंत आहे. बरं, सेम टू सेम जन्मखून आपल्याच मुलीच्या अंगावरती होती. बरं, आता प्रेक्षकांकडे सारंग पण बोलतो, ही मुलगी ना मला एका गुंडांकडे सापडली होती. बरं, एक गुंड होते, ते गुंडाने ह्या मुलीला असे घेऊन जात होते. बरं, ते गुंड ह्या मुलीला मारणार होते. बरं, मी त्या गुंडांची फायटिंग करून ह्या मुलीला वाचवलं. विठुरायानेच ह्या मुलीला जीवनदान असं दिलं. बरं, आता इकडे जे काही सगळं सत्य असतं ते सगळं सत्य कळालेलं असतं. बरं, पण इकडे सारंग बोलतो, पण ही सगळी आपलेच मुलं हे तुम्हाला का बरं सांगितलं नाही. बरं, आपण आई बाबा होणार आहोत हे तुम्हाला का सांगितलं नाही. बरं, सावली सगळं तू का लपवून ठेवलं बरं माझ्यापासून. आता इकडे सावली पण बोलते, अहो सारंग सर मी तुम्हाला कसं काय सांगणार. बरं, मला वेळच मिळाला नाही सगळं तुम्हाला सांगण्यामध्ये. बरं, हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये काय घडून गेलं ना मी तुम्हाला सगळं सांगूच शकले नाही. बरं, आता प्रेक्षकांकडे सारंगला पण खूप मोठा असा धक्का लागतो. सारंग बोलतो, हे सगळं काय होऊन बसलं. बरं, सावली थँक्यू सो मच. बरं, तू मला एवढा मोठा असा आनंद दिला. बरं, आता इकडे सावली पण बोलते, पण सारंग सर हे सगळं असं आपल्या बरोबर आयुष्यामध्ये सगळं काय घडतंय. बरं, ही आपली मुलगी वाचते, खूप चांगलं झालं. बरं, पण आता इकडे तिलोत्तमा मॅडमला हे सगळं आपण कशा प्रकारामध्ये सांगायचं. बरं, तिलोत्तमा मॅडम आपल्या बोलण्यावरती काही देखील एक विश्वास ठेवणार नाही. बरं, तिलोत्तमा मॅडमला असं वाटेल मी हे सगळं खोटं बोलते. बरं, हे सगळे दुसऱ्याचेच मुलं बाळ असतील. बरं, असं तिलोत्तमा मॅडमला वाटेल. बरं, आता इकडे सारंग बोलतो, नाही असं अजिबात काही देखील काहीला वाटणार नाही. बरं,
आणि इकडे नाही का राजकुमार दादानी ना दुसरं लग्न केले, तुला माहिती का? आता प्रेक्षकांना ते सगळं बोलणं ऐकून इकडे सावलीला खूप मोठासा धक्का लागतो. सावली बोलते, काय राजकुमार दादानी दुसरं लग्न केलं बरं? मग अमृता वहिनी कुठे आहे बरं? आता इकडे सारंग पण बोलतो, अमृता वहिनी त्याच घरी आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे सावली पण बोलते, या सगळ्यामध्ये माझ्या मन मला जाणवतोय राजकुमार दादा त्या सगळ्यामध्ये सामील असतील बरं. पण सारंग सर, मी तुम्हाला अजिबात काही देखील एक सांगू शकत नाही बरं, कारण की राजकुमारांनी मला फार असं नको ते तुमच्याबद्दल सांगितलं आहे बरं. तुम्ही असं वागाल असं मला अजिबात काही देखील एक वाटत नाही बरं. हे सगळ्या कट करताना त्या राजकुमारच सामील असतील बरं. पण आता मी जर का तुम्हाला सगळं सांगितलं आणि तुमच्या डोळ्यावरती अंधळी पट्टी बरं, तुमच्या घराची ती पट्टी मला लवकरात लवकर ती काढावं लागेल बरं. जर का ती पट्टी मी काढली नाही ना, तर तुम्ही माझ्या बोलण्यावरती काही देखील एक विश्वास ठेवणार नाही बरं. आता प्रेक्षकांकडे डायरेक्टच त्यांना सारंग पण फोन करतो, म्हणजेच काय ती लोक मला सारंग ती लोक मला फोन लावून बोलतो, आपल्या घरामध्ये ना एक लहान असं मूल येणार आहे बरं, तू स्वागताची तयारी कर बरं. आता इकडे ती लोक तुम्हाला पण बोलते, अरे स्वागताची तयारी कर, हे सगळं काय बोलतोय बरं तो असतं म्हणा. तिकडे सारंग पण फोन कट करून देतो बरं. आता इकडे राजकुमार पण बोलतो, काय झालं बरं आई, कसला तो आनंद झाला, कसला विचारात तो पडले आहे बरं. आता इकडे ती लोक तुम्हाला पण बोलते, मला ना सारंगने असं सांगितलं होतं बरं. आता प्रेक्षकांनी पुढे राजकुमारचा जो काय चेहरा असतो तो एकदम असा पडून जातो, त्याचा चेहरा तर एकदम असा बघण्यासारखा झालेलाच असतो बरं. आता इकडे सारंग पण घट्ट अशी त्याच्या मुलीला मिठी मारतो. आता इकडे सारंग पण आहे ना त्याच्या मुलाला पण अशी मिठी मारतो बरं. आता इकडे सारंगला पण त्याची मूल आणि त्याची मुलगी दोघं एक साथ अशी मिळालेले राहतात बरं. आता इकडे सावली पण बोलते, बाळा तू बरी नाही, इतक्या वर्षापासून तुम्हाला काही देखील एक सापडली नाही बरं. मी तुझं लहानपण मी सगळं असं मिस केलं बरं फार. तुम्हाला बिलकुल लहानपणी काही देखील एक भेटली नाही बरं, पण तू आता तुम्हाला भेटली. आता मी पुरेपूर तुझ्याबरोबर असा एन्जॉय करेल बरं, मी तुझ्याबरोबर फार असा वेळ घालवेल बरं. आता इकडे डायरेक्टच आहे ना ओवीला पण प्रचंड असा आनंद झालेला असतो. ओवी बोलते, वा वा वा, मला आई माझ्या गावामध्ये आल्यावरती मिळाली बरं. आज माझा वाढदिवस आहे, आज मला वाढदिवसाच्या दिवशी खूप मोठा असं सरप्राईज मिळालं आहे बरं. आज तू माझी आई, आज मला आई मिळाली बरं. आता प्रेक्षकांकडे सावली पण बोलते, अगं हे की मी विसरूनच गेले, आज तुझा वाढदिवस आहे बरं, आपण तुझ्या वाढदिवसाची जल्लोषीने मस्त अशी तयारी करू बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, हो आपण तिच्या वाढदिवसाची ना आता इकडे मेंदळे घरामध्ये जाऊनच तिच्या वाढदिवसाची फार मस्त अशी तयारी करू बरं. असं म्हणून आता प्रेक्षकांकडे सावली पण तिची बॅग भरते. आता इकडे डायरेक्ट मेंदळीच्या घरी येते बरं. आता इकडे डायरेक्ट ती लोक बघते, तर काय इकडे सावलीला ती लोक बोलते, अरे सारंगला कसं कळत नाहीये बरं, ही बाई खूप नालायक आहे बरं, हे काळे लोक असेच राहतात बरं. मी तुला कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला बरं, या काळ्या लोकांवरती अजिबात तू काही देखील एक विश्वास ठेवू नको बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, अजिबात आई तू सावलीला काही देखील एक बोलायचं नाही बरं. हे बघ, हे दोन नातू, हे तुझे नातू आहे बरं, हे दोन नातू या घराचे वारस आहे बरं, आम्ही आई बाबा झालो आहे बरं. ही जी मुलगी होती ना ओवी, इतके दिवस तू या ओवीला नको ते बोलत होती ना, ही ओवी स्वतःचीच माझी मुलगी आहे बरं. आता जे काय सगळं झालं प्रेक्षकांना आता इकडे तो सारंग सगळं सांगून टाकतो बरं. आता इकडे ती लोक तुम्हाला प्रचंड असा आनंद होतो बरं. ती लोक तुम्हाला बोलते, थँक्यू सो मच सावली बरं, मी तुझ्या बरोबर फार अशी चुकीची वागली बरं, पण तू आज या मेंदळे घराला 2 अशी वारस दिले आहे बरं. आता इकडे ती लोक तुम्हाला पण प्रचंड असा आनंद होतो बरं, कारण की ती लोक तुम्हाला फक्त लहान मुलंच पाहिजे असतं बरं. त्याच्याकरता ती कोणत्या पण थराला जाणार असते, त्याच्याकरता ती लोक तुम्हाला प्रचंड असा आनंद झालेला असतो बरं. आता इकडे डायरेक्ट राजकुमार पण आहे ना लोक तुमचे कान भरवायचा प्रयत्न करू लागतो बरं. आता इकडे राजकुमार पण बोलतोय, कोणाची दुसऱ्याचे तर मुलं तर नसतील ना, हे मुलाला कोणी तिथे अनाथ आश्रमात ना त्यांनी आणलं नसेल ना, तिकडे तो पण फारसा बोलू लागत असतो बरं. आता इकडे डायरेक्ट सावली पण बोलते, बस झालं बरं, अजिबात काही देखील एक माझ्या मुलांना बोलायचं नाही बरं. माझ्या मुलांच्या बाबतीत एक शब्द जरी बोलला ना, मी काही देखील एक ऐकून घेणार नाही बरोबर. त्यापेक्षा सारंग पण ती लोक तुम्हाला बोलतो, आई आता तो तुला आनंद झालाय ना. आता इकडे ती लोक पण बोलते, हो सारंग मला प्रचंड असा आनंद झाला आहे बरं, मला खूप असा आनंद झाला या गोष्टीने. आता इकडे डायरेक्ट त्यांना सारंग पण सावलीला बोलतो, सावली मला माफ कर बरं, मी तुझ्या बरोबर चुकीचं वागलो, मी असं तुझ्या बरोबर वागायला नको होतं बरं. मी 8 वर्ष आधी तुला असं तोंडात मारलं बरं, मी तुझ्या बरोबर फार असं चुकीचं वागलोय बरं. याच्याकरता तू मला माफ कर ना सावली, मी तुझ्या बरोबर फार असं चुकीचं वागलो बरं. आता इकडे सावली बोलते, अहो रात गई बात गई, हे सगळं जुनं आता विसरून जा बरं. आता मी काही देखील ती गोष्ट लक्षात ठेवली नाही बरं, पण तुमचा पण फार असा आंधळा विश्वास आहे तुमच्या घरावर. असं म्हणून आता प्रेक्षकांना आजचा जो काही भाग असतो ना, तो भाग असा इथेच संपतो. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.